नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक प्रेरणादायक गोष्ट, चतुर बिरबलाची शहाणपणाची परीक्षा। ही गोष्ट आपल्याला शिकवते की संकट समयी शांत डोक्याने विचार केल्यास कोणतीही समस्या सोडवता येते। चला तर मग गोष्ट सुरू करूया। खूप वर्षापूर्वी अकबर बादशाहच्या दरबारात एक श्रीमंत व्यापारी आला। तो व्यापारी खूपच चिंतेत होता। त्याचे डोळे पाणी पाणी झाले होते आणि त्याचे मन खूपच व्याकुळ झाले होते। तो बादशाहला म्हणाला, महाराज, माझ्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत। माझ्या घरातील 7 नोकरांपैकी कोणीतरी चोर आहे, परंतु कोण आहे हे मला कळत नाही। मला मदत करा। अकबर बादशाहने विचार केला आणि ताबडतोब बिरबलाला बोलवले। बिरबलाने व्यापाऱ्याची सर्व कथा शांतपणे ऐकली। बिरबलाने त्या व्यापाऱ्याच्या घरी जाऊन सर्व 7 नोकरांना रांगेत उभे केले। बिरबल म्हणाला, माझ्याकडे एक शक्कल आहे, ज्यामुळे चोर कोण आहे ते लगेच कळेल। बिरबलाने सर्व नोकरांच्या हातात एक लाकडाची काठी दिली। तो म्हणाला, ही प्रत्येक काठी मी मंत्रित केली आहे। उद्या सकाळी ज्याने चोरी केली असेल त्याची काठी 1 इंच लांब होईल। हे ऐकून सर्व नोकर चुपचाप घरी गेले, परंतु ज्याने चोरी केली होती त्याच्या मनात भीती निर्माण झाली। त्या चोर नोकराने विचार केला, जर माझी काठी 1 इंच लांब झाली तर सगळ्यांसमोर माझा चोरीचा भंडाफोड होईल। त्यामुळे त्या रात्री चोर नोकराने त्याच्या काठीचे टोक 1 इंच कापून टाकले। त्याला वाटले, उद्या सकाळी जर काठी लांब झाली तरी ती इतरांसारखीच राहील आणि कोणीच त्याला पकडू शकणार नाही। पण त्याला माहित नव्हते की हीच त्याची मोठी चूक ठरणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व नोकर पुन्हा बिरबला समोर आले। बिरबलाने सर्वांच्या काट्या तपासायला सुरुवात केली। सर्व काट्या तशाच होत्या, परंतु एका नोकराची काठी इतरांपेक्षा 1 इंच लहान होती। हे पाहून बिरबल हसला आणि बादशाहला म्हणाला, महाराज, हाच नोकर चोर आहे। बादशाहने आश्चर्याने विचारले, बिरबल, तुला कसे कळले? बिरबल हसून म्हणाला, महाराज, मी कोणतीही काठी मंत्रित केली नव्हती। मी फक्त सांगितले होते की चोराची काठी लांब होईल। पण खरा चोर घाबरला आणि काठी लांब होईल या भीतीने त्याने स्वतःची काठी 1 इंच कापून टाकली। त्यामुळे त्याची काठी लहान झाली आणि चोर कोण आहे ते समजले। हे ऐकून सर्वांनी बिरबलाचे कौतुक केले। त्या चोर नोकराने चोरीची कबुली दिली आणि व्यापाऱ्याचे दागिने परत केले। ही गोष्ट आपल्याला शिकवते की संकट समयी घाबरून चुकीचे निर्णय घेतल्यास पकडले जाण्याची शक्यता वाढते। शांत डोक्याने, संयमाने आणि शहाणपणाने विचार करणे आवश्यक आहे। चतुराईने कोणतीही समस्या सहज सोडवता येऊ शकते। ही गोष्ट आवडली का? कमेंट मध्ये जरूर कळवा। अशीच प्रेरणादायक आणि शिकवण देणारी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।